मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, मराठा आरक्षणाचं वातावरण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्या दृष्टीने मनोज जरांगे पाटील, ज्यांना मराठा योद्धा म्हटलं जातं आणि ज्यांच्या प्रत्येक सभेला लाखाची गर्दी मराठा समाज आणि इतर सगळा ओबीसी समाज करतो आहे. प्रत्येकाला असं वाटते की मनोज जरांगे पाटलांनी आपल्या गावात आलं पाहिजे, एक झलक त्यांची आपल्याला भेटली पाहिजे, काही चार शब्द ते आपल्यासाठी बोलले पाहिजेत. त्यांचा मराठा समाजाच्या गाठीभेटींचा चौथा टप्पा आता 1 तारखेपासून सुरू होत आहे आणि अकोला जिल्ह्यातसुद्धा मनोज जरांगे पाटलांची एक विराट अशी सभा आयोजित करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे. चरणगाव, पातूर तालुक्यातलं चरणगाव हे असं गाव आहे की मनोज जरांगे पाटलांच्या त्यांचं उपोषण सुटलं, पण उपोषणाला बसल्यापासून त्या चरणगावामध्ये सगळ्या गावकऱ्यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू केलं. ते अद्याप पण सुरू आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की दिवाळीला या चरणगावातल्या लेकीबाळी ज्या आल्या त्यासुद्धा एक दिवस त्या साखळी उपोषणात बसल्या. एवढी तीव्रता चरणगावात आणि त्या आजूबाजूच्या गावांमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झालेली आहे. चरणगावचा सकल मराठा समाज, अकोला जिल्ह्याचा सकल मराठा समाज यांनी प्रयत्न करून येणाऱ्या 5 तारखेला म्हणजे 5 डिसेंबरला चरणगावच्या जवळपास 100 ते 150 एकरावर एक मोठी विराट सभा मनोज जरांगे पाटलांची सुरू केलेली आहे. सकल मराठा समाजाचे सगळे लोक, ज्यांनी मागच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याग दिला होता, सेवा दिली होती, ती सगळी माणसं या विराट सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. जुन्या RTO ऑफिसजवळ जे मराठा सेवा संघाचं कार्यालय आहे, या मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्येच चरणगावच्या विराट सभेचं वॉर रूम तयार करण्यात आलेली आहे. तिथे नियमित बैठका होतात. अनेक लोक होत्या चरणगावच्या सभास्थळाची पाहणी करून आलेले आहेत. त्याच्यामुळे जवळपास 100 ते 150 एकराचं मैदानाचं सभेचं स्थळ, तेवढीच जागा पार्किंगसाठी, मोठं विशाल आयोजन आहे. साधं 1-1.5 लाखाची एखादी सभा घ्यायची असली तर आपल्या सगळ्यांचे टाके तुटतात, परंतु चरणगावच्या मंडळींनी, त्या पातूर तालुक्यातल्या इतर छोट्या गावांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. त्याच्यामुळे एवढ्या जवळपास 8 ते 10 लाख लोकांची व्यवस्था करण्याचा चंग या लोकांनी बांधलेला आहे. मराठा समाजासाठी, मराठाच्या आरक्षणासाठी ही माणसं सतत काम करत आहेत. मला वाटते ही सभा अकोला जिल्ह्यातल्या मागच्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड निश्चितच तोडेल. एक विश्वविक्रमी अशी ही सभा होईल, यात मला अजिबात शंका नाही. अनेक घटक जे आहेत मराठा समाजातले, व्यापारी असतील, वकील असतील, प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, बेरोजगार तरुण असतील, रोजगार करणारे असतील, काही उद्योजक असतील, बिल्डर असतील, ही सगळी माणसं आपापल्या परीनं या सभेसाठी आपलं योगदान देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मला वाटते ती अतिशय मोठी सभा होणार आहे. आपणही या सभेसाठी काय करू शकतो याचा आपण विचार करा आणि 5 डिसेंबरला सकाळी 10 वाजता ही चरणगाव तालुका पातूर येथे ही जी मनोज जरांगे पाटलांची सभा होत आहे, या सभेसाठी आपणही काहीतरी योगदान द्या. आपल्या गावातल्या लोकांना निमंत्रित करा. तुम्हीच त्याचे जणू आयोजक आहात. या पद्धतीचं वातावरण तयार होतं आहे आणि केवळ या सभेसाठी मराठा समाजच नव्हे तर ओबीसींमधले अनेक घटक, अगदी मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणावर आपलं दातृत्व सिद्ध करायला पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे ही सभा न भूतो न भविष्यती अशी सभा होणार आहे. या सभेची तुम्ही स्वतः निमंत्रक आहात असं समजून आपल्या गावात, आपल्या मित्रपरिवार सगळ्यांना याचं निमंत्रण द्या आणि मनोज जरांगे पाटलांची ही सभा यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करा, एवढं आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद.